ड्रायव्हर यांना सगळे करून रस्त्याच्या कामामध्ये अडथळा येत आहे म्हणून यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. परंतु या सिडको प्रशासनाने तसं न करता यांची घरं जमीनदोस्त केलेली आहे आणि हे लोक अंगावरच्या कपड्यानं बाहेर आलेले आहेत. आता एवढं लहान बाळ आहे की लहान लहान लेकरं आहे. या सरकारला थोडीसुद्धा सिडको प्रशासनाला लाज वाटली नाही किंवा यांचे छोटे छोटे मुलं आहेत कमीत त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. एक महिन्यापूर्वी सिडकोने यांच्या मुलीला आपल्या ऑफिसला बोलवलं आणि ऑफिसला बोलवल्यानंतर बोलले की हे आमच्या याच्यामध्ये नाही, आमच्या कायद्यात बसत नाही, तुमचं पुनर्वसन करायचं. नंतर तो लोकच स्थानिक आमदार होता, तो बाहेर आला आणि ती बाजूच्या जागेवर घरं बांधा, ते तुम्हाला 50,000 रुपये द्यायला लावतो. आणि बाजूची जागा ती सिडकोची जागा आहे. या जागेवर आम्ही 1980 पासून राहत आहे. त्या समाज बांधवांनी त्यांना समजून सांगितलं पलीकडची जागा ही अंगीकारली होती, म्हणजे आमच्या डोक्यावर टाकली तलवार राहील, ही आमची हक्काची जागा आहे आणि का सोडवायची असा प्रश्न या आदिवासी बांधवांनी त्यांना सांगितला असता. तो संबंधित जो आमदार होता तो निघून गेला. त्याच्यानंतर फक्त ही सिडको कारवाई केली. सिडको कारवाई करत असताना त्या ठिकाणची जी पोलीस जो होती, पोलीस प्रशासनाने जसे की ती जागा पोलिसांची आहे, पोलीस कमिशनरची जागा आहे असं समजून या लोकांना वडत बाहेर काढले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सिडको प्रशासनाने कमीत कमी थोडासा विचार करायला हवा होता आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की सर्व गरिबांना मी 2024 पर्यंत घरं देईन. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र सरकार म्हणतो 2001 पर्यंतच्या लोकांना मी फुकट घरं देऊन पुनर्वसन करणार आहे आणि 2011 पर्यंतच्या लोकांना मी 2.5 लाख रुपये त्यांच्या देऊन त्यांना फुकट घर देणार. असा आपला कायदा असून आपला महाराष्ट्राचा GR असून सुद्धा या सिडकोनी कसल्याही प्रकारे यांच्या GR वापरले नाही. फक्त पोलीस बलाचा वापर करून आणि आपल्या बलाचा वापर करून या गोरगरिबांच्या पाठीमागून कुठलीही राजकीय पार्टी नाही, पॉलिटिकली पार्टी नाही म्हणून या लोकांनी त्यांच्यावर जर उद्ध्वस्त केलं आहे आणि त्यांच्यावर आणले. त्या 9 तारखेपासून हे आदिवासी बांधव सिडकोच्या गेटवर येऊन मारलेले आहे आणि त्यांचं अन्न पाणी नाही. आमच्यासारखी लोक येऊन काय सामाजिक संस्कृती लोक येऊन कोणी तर कधी जेवण देतो तर कधी नाही देत. मुंबईची पोट या ठिकाणी यायला बसलेले आहे. पण सिडकोच्या गेटवर असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही. आपण घरं तोडण्याचा ऑर्डर दिलेला आहे, परंतु यांची सुद्धा काही ना तर काय जेवणात खावण्याची माणुसकी असल्यानं सोय करायला पाहिजे. या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनचे लोक येते मोटरसायकलवर बघून जाते आणि निघून जाते. परंतु यांची दखल प्रशासन घेईल का? आयुक्त घेईल का? पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्ताला माहिती आहे का की आपल्या देशाच्या मोदी सरकारापर्यंत ही बातमी गेलेली आहे का? तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार या लोकांपर्यंत या आदिवासी लोकांचं गेलेलं आहे. आदिवासींच्या जर घराला हात लावला या अधिकाऱ्यावर 18 गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल आजपर्यंत का झाला नाही हा प्रश्न आज आपले मित्र समाजवादी पार्टीचे मित्राध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन संस्थापना करत आहेत. कोणी झाली आता चर्चा झाली त्यांचे आमदार आपण आपल्याला घेऊन अजित पवारापर्यंत कुठल्याही घरानं कुठलाही व्हिडिओ पाठवणार आहे. मला लवकरात लवकर सिडकोपासून त्या पनवेल महानगरपालिकेपासून आणि या महाराष्ट्रापासून कसा न्याय मिळाल याचाही स्वतः प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही आता तुमचे कागदपत्र पाहिजे असता तुमच्याकडे कोणी तुमच्याकडं 8 येतो उतार आहे, तुमच्याकडं 2007 2008 येतो उतार आहे, तुमच्याकडं 2010 येतो उतार आहे. याचा अर्थ तुम्ही 2011च्या GR नव्हे तर तुम्ही 2001च्या पुनर्वसनाच्या GRमध्ये तुम्हाला घर देणं हे लागू पडत आहे. ही कायदा तुम्हाला लागू होणार आहे. तरी तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी घरं कसे मिळतील आणि कसलाही या ठिकाणी राजकीय किंवा पॉलिटिकल दबाव न आणता किंवा राजकारण